अमृत गार्डन ते बारदान फाटा रस्त्यावरील सुरू असलेल्या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात प्रवीण गायकवाड या माजी सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक दिनकर पाटील यांनी गेल्या महिन्याच्या महासभेत भावनिक भूमिका घेत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ठाम मागणी केली होती। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून नाशिक महानगरपालिकेने मृत माजी सैनिकाच्या कुटुंबियांसाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून शुक्रवारी झालेल्या महासभेत महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, गटनेते अजय बोरस्ते, केशव पोरजे, सीमा ठाकरे, श्याम बडोदे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत माजी सैनिकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबाला महानगरपालिकेकडून आर्थिक मदत देण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात असून नाशिक महानगरपालिका अशा प्रकारची मदत करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका ठरत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। देशाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या माजी सैनिकाच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ठाम उभे राहण्यासाठी कुटुंबियांना मदतीचा हात दिला असल्याचा महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले। आपण बघितलं की गेल्या महासभेमध्ये आमचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत सन्माननीय माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी त्यांच्या प्रभागातल्या खरं एका माजी सैनिकाची जो काही अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या घरातली परिस्थिती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते की आपण पाहिलं की माजी सैनिक एक तर कुटुंब आहे आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे आणि त्यामुळे जे काही नुकसान त्या परिवाराचं झालेलं आहे, त्यांचा जो एक मुलगा आहे एकुलता एक तो दिव्यांग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला आर्थिक मदत होणं ही गरजेची होती आणि त्या कुटुंबियांचे सगळे जे काही परिवारातले लोक आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांचा मुलगा आहे, हे सगळे उपस्थित होते त्या दिवशी सभागृहात मागच्या महासभेमध्ये आणि सगळे माजी सैनिक हे सगळ्यांनी निवेदन दिलं, सगळ्या लोकप्रतिनिधींनी दिलं आणि त्याच दिवशी खरं सभागृहात हा निर्णय झाला होता की आर्थिक मदत आपण करणार आहोत। तर ह्या आत्ताच्या सभेमध्ये आपण त्यांना आज 10 लाखाचा चेक त्यांच्या धर्मपत्नींच्या नावाने वितरित करण्यात आलेला आहे। कारण मला असं वाटतं कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे जेणेकरून आपण हे जे काही देशासाठी बलिदान करणारा आपले हा जो सैनिक आहे त्यासाठी त्याच्या कुटुंबियांच्या काळजीसाठी आपण सगळे त्यांच्या मागे उभं आहोत आणि प्रशासन असेल, शासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, हे सगळे खंबीरपणे आपल्या देशसेवा करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हा संदेश आम्हाला यातून द्यायचा होता। पहिलीच महापालिका ठरलेली आहे नक्कीच आम्हाला, मी जसं मला सांगितलं की देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांच्या मागे, त्यांच्या कुटुंबियांच्या मागे, कारण काय होतं एकदा त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना सगळं होतं, पण त्या कुटुंबाकडे त्यांचं जे आर्थिक सगळं गणित असतं ते बिघडतं आणि हे गायकवाड कुटुंब जे आहे पर्टिक्युलरली आपण बघितलं तर त्यांचा मुलगा देखील दिव्यांग आहे, त्यामुळे त्या मातृशक्तीला पुढे अंधार दिसत होता आणि म्हणूनच त्यांनी हे आपण त्यांच्यासाठीच हे पाऊल उचललं खरं तर आणि या पद्धतीने आपण त्यांना 10 लाखाची मदत। ठेकेदार आणि अधिकारी यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच माजी सैनिक यांचा मृत्यू होतो। ही लाजिरवाणी गोष्ट असून माजी सैनिकाच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिल्याने दिनकर पाटील यांनी महापौर यांचे आभार मानले आहे। खरं तर सांगू का, माजी सैनिक जे आपल्या देशाचं, आपल्या प्रत्येक कुटुंबाचं संरक्षण करतो त्या माजी सैनिकाचा खड्ड्यात पडून यांचंच पाप आहे। म्हणून मी युटिलिटीचा प्रश्न विचारला होता, जी फिलिंग मी मुद्दा म्हणलो काय करता, मला फिलिंग शब्द माहित नाही का, मी एवढा अडाणी आहे का, ते सुद्धा त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे, यांनी निकृष्ट दर्जाचे काम केलेले, या निकृष्ट कामामुळे एक माजी सैनिकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता। मी त्याशी जे रडलो ना, ते फक्त एक माजी सैनिक मरतो यांच्या चुकीच्या कामांमुळे। आणि मग मी महापौर मॅडमला सांगितलं का तुम्ही या माजी सैनिक, त्यांची परिस्थिती 100 रुपये सुद्धा त्यांच्या खात्यात नव्हते, म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं। आज त्या माजी सैनिकाचं कुटुंब रस्त्यावर आलतं, त्यांना 10 लाख रुपये दिले, मी अभिनंदन केलं ना। चांगलं काम असेल तर आपण चांगलं बोलू। मी खूप, ही भारतातली पहिली
असा निर्णय आहे की 10 लाख रुपये मी मागणी केली होती. माझ्या बरोबर घोटेकरताई, देवळेताई, अमोल पाटील, अहो माझा मुलगा सुद्धा खड्डा बुजवताना त्याला खरं तर तो ऍडमिट आहे. अहो आयुक्तांना एवढं सुद्धा वाटलं नाही की आपल्या सभागृहातला एक सदस्य त्यांना ठेकेदारांबद्दल आदर आहे, त्यांनी साधा एक फोन सुद्धा नाही केला. त्या आयुक्त मॅडमनी त्यांना स्टार रेट अधिकारी सारखं शिवस्ताचं नाव सांगता. मी अभिनंदन करतो आणि त्या कुटुंबाला खूप आधार झालेला आहे. मी अजून त्यांना मदत करणार आहे. त्यामुळे ते शिक्षण पण झालं पाहिजे आणि तो नोकरी लागला पाहिजे, ते सुद्धा आम्ही करणार आहे. जय हिंद. ही मदत केवळ आर्थिक दिलासा नसून देश सेवकांच्या कुटुंबांच्या पाठीशी संपूर्ण नाशिक महानगरपालिका उभी असल्याचा ठोस संदेश देणारा निर्णय मानला जातोय.